नमस्कार, मी सेजल पुरवार. बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी नितेश राणे यांच्या संदर्भातली. तर महाविकास आघाडीच्या काळात फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा कट होता. मंत्री नितेश राणे यांनी हा गंभीर आरोप केला. खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला देखील तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला असल्याचं नितेश राणे म्हणाले. खऱ्या अर्थाने सत्तेचा गैरवापर काय असतो आणि प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्याला देवेंद्र फडणवीस साहेब सकट खोट्या गुन्हा टाकून त्यांना जेलमध्ये कसं टाकायचं हे एक कलमी कार्यक्रम. एका बाजूला करोनाच्या काळात आपल्या महाराष्ट्र अधोगतीकडे जात असताना आणि नियोजन शून्य कारभार म्हणजे उद्धव ठाकरेचा कारभार, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्या राजकीय प्रतिस्पर्धींना विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचं काम हे जे काय उद्धव ठाकरेचं सरकार करत होतं त्याचा खरा बुरखा फाडण्याचं काम झालेलं आहे. काही लोकांना वयानुसार प्रॉब्लेम होत असतो असं श्रीकांत शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदेंवर टीका करून डिस्टर्ब करणं कुणाला जमणार नाही असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं. गणेश नाईकांनी शिंदेंवर केलेल्या टीकेवरून श्रीकांत शिंदे यांनी हे प्रत्युत्तर दिलं. हे जरा वरिष्ठांनी याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे जे आहे महायुतीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात. लोकांमध्ये मेसेज जो आहे हा चुकीचा जातो. शिंदे साहेबांना त्यांच्यावरती टीका करणं आणि अपेक्षित करणं शिंदे साहेब काहीतरी बोलते. शिंदे साहेबांनी अजूनपर्यंत विरोधकांवरती टीका केली नाही. आणि काही लोकांचं जे आहे थोडंसं वयाच्या हिशोबाने प्रॉब्लेम होत असतो. तर मला वाटतं टीका टिप्पणी करून डिस्टर्ब करणं शिंदे साहेबांना हे कोणाला जमलं नाही तर तुम्हाला पण जमणार नाही. भीती आहे सातत्यानं असं ते शिंदे साहेबांना. ईडीचा ऑफिसर आहे.